समाधान। पावसामुळे गडचिरोलीमध्ये चामोर्शी या ठिकाणी भात शेतीचं मोठं नुकसान। 4 ते 5 दिवस सुरू असलेल्या पावसामुळे पीक पूर्णपणे भिजलं। अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्यानं शेतकरी चिंतेत। धुळ्यामध्ये 5 दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे 50,000 हेक्टर खरीप पिकांचं नुकसान। येणाऱ्या काळात रब्बी हंगामावर देखील या वातावरणातील बदलांचा दुष्परिणाम होण्याची भीती। धुळ्यातील खड्ड्यांविरोधात शिवसेना ठाकरे पक्षाचं आंदोलन। भ्रष्टाचाराचे अड्डे, टक्केवारीचे खड्डे या टॅगलाईनचा वापर करून आंदोलन। तर वारंवार तक्रार करूनही प्रशासन लक्ष देत नसल्यानं शिवसेना ठाकरे पक्षानं अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं। धुळे राष्ट्रीय महामार्गावरती साक्री ते कोंडाईबारी घाटात रस्त्याची दुरवस्था। खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहन चालकांची कसरत। तात्काळ रस्त्याची डागडुजी न केल्यास आंदोलन करू, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा इशारा। सटाणा तहसील कार्यालयाबाहेर भाक्षी ग्रामस्थांचा मध्यरात्री बिऱ्हाडासह मुक्काम आंदोलन। खासगी जागेवरील कुंपणाविरोधात वारंवार तक्रारी करूनही कारवाई न केल्यानं ग्रामस्थ चांगलेच आक्रमक। तर आंदोलनामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह मोठ्या प्रमाणात सहभाग। अल-कायदा या संघटनेशी संबंधित असलेल्या आयटी इंजिनियरचे सोलापूर कनेक्शन तपासण्यास सुरुवात। आरोपी जुबेर हंगेरकरने सोलापुरातील एका नामांकित शाळेला दिली होती भेट। 2020 दिल्ली दंगल प्रकरणातील संशयित आरोपी उमर खालिदच्या जामीन अर्जावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार। 177 पानांचं प्रतिज्ञापत्र दाखल करत उमर खालिदच्या जामिनाला दिल्ली पोलिसांचा विरोध। जालन्यात स्टील कंपन्यांसह मालकांच्या घरावर आणि कार्यालयावरती आयकर विभागाचे छापेमारी। बेहिशोबी मालमत्ता आणि कर चोरीच्या संशयावरून कारवाई होत असल्याने बुलढाण्यातील बाजारपेठेत चिकन विक्रेत्या दुकानदारांमध्ये लाठ्याकाठ्यांनी मारहाण। तर चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानं परिस्थिती नियंत्रणात। एका लग्न समारंभामध्ये झालेल्या वादातून ही मारहाण झाल्याची माहिती। सांगलीच्या विश्रामबागमध्ये दारू पिताना झालेल्या वादातून मित्राकडूनच मित्राची हत्या करणारा संशयित आरोपी प्रसाद सुतार घटनास्थळावरून पसार। आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून पथक रवाना। वसई किल्ल्यावरती मराठीच्या मुद्द्यावरून सिक्युरिटी गार्डला सापणारा रील स्टार रुपेश हुलावलेला जीवे मारण्याच्या धमक्या। शिवरायांच्या वेशभूषेत वसई किल्ल्यावरती शूटसाठी गेला असताना गार्डनं रोखल्यानंतर झाला होता वाद। बुलढाण्यातील आळसणात धावत्या रेल्वेसमोर रील बनवणं एका युवकाला महागात पडलं। रेल्वेचा धक्का लागल्यानं युवकाचा मृत्यू, तर 1 जण गंभीर जखमी।